नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आधीच्या कुठच्या तर एका व्हिडिओत मी सांगितलं की अनेकदा आपल्या समोर आकस्मिक वाटणाऱ्या घटना ह्या अचानक घडत नसतात. त्याची पटकथा स्क्रिप्ट आधीपासून लिहिलेली असते आणि जसजशी ती स्क्रिप्ट आपल्या समोर उलगडत जाते तेव्हा तेव्हा आपल्याला त्याचा संदर्भ समजायला लागतो. अनेकदा 2-3 ठिकाणी अशी घटना घडत असते आणि त्या एकमेकांशी त्या घटना संबंधित आहेत असंही आपल्याला वाटत नाही, पण प्रत्यक्षात त्या घटना एकमेकाशी संबंधित असतात. आणि ज्या वेळेला कथेचा शेवट व्हायला येतो त्यावेळेला त्या अशा सहजगत्या एकमेकाशी जोडल्या जातात की त्यातून अख्खी कादंबरी तयार झाली, चित्रपट तयार झाला, नाटक तयार झालं असं आपल्याला वाटतं. पण जे धागे वेगवेगळे सोडलेले असतात, जसं तो धुरंधर तुम्ही बघितला, तर तो सरबतवाला आलं, तो पण भारताचा तिथला एक काय तो हस्तक असतो. हे नंतरच्या काळात आपल्याला कळतं. पहिल्यांदा जेव्हा तो रणवीर सिंग हमजा हा तिथे जातो आणि काम मागतो, त्या हॉटेलमध्ये सरबत वगैरे पितो, तेव्हा आपल्याला वाटतं हे दोघे अनोळखी आहेत, पण ते अनोळखी नसतात. त्या दोघांनी भेटावं असं आधीच ठरलेलं असतं. किंवा हमजाला जेव्हा परत भारतात सुरक्षित आणलं जातं तेव्हा त्याला विमानतळावर सोडायला गेलेला तो जमील जमाली हा सुद्धा भारताचा एजंट आहे. हे दुसरा भाग धुरंधरचा संपतो तेव्हा आपल्या डोक्यात शिरतं, म्हणजे पटकथेत हे धागे दोरे कुठे कुठे सोडलेले असतात, त्याच्या गाठी नंतर मारल्या जातात. राजकारणामध्ये अशाच पद्धतीत घटना घडत असतात. आणि म्हणून आत्ता ज्या घटना समोर घडतायत त्याचे धागेदोरे पुढे कुठे जोडले जातील हे जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला राजकारणाचं विश्लेषण करता येतं, राजकारण समजून घेता येतं, राजकारणाची भाकितं करता येतात. अशाच प्रकारची एक घटना आहे ज्याच्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे. आदित्य ठाकरे हे आगामी शिवसेनेच्या वर्धापन दिनापासून शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष होतील अशी बातमी गेले 2-3 दिवस फिरते आणि मी त्याच्यावर व्हिडिओ पण केलेला आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर एक नवी जबाबदारी. आदित्य ठाकरे ही व्यक्ती जबाबदार आहे का याचा आधी अभ्यास करा, मग त्याच्यावर जबाबदारी म्हणजे काय याचं विश्लेषण करता येईल. एक गुलछबू तरुण टाइमपास म्हणून जेव्हा राजकारणात येतो आणि त्या राजकारणातले किंवा सत्तेच्या राजकारणाचे वेगवेगळे लाभ उठवायला बघतो तेव्हा तो गंभीर राजकारणी नसतो. गंभीर राजकारणी नसतो. राहुल गांधी असोत किंवा आदित्य ठाकरे असोत, ही मंडळी राजकारणी नाहीयेत. ते राजकारणात कुटुंबाचा एक व्यवसाय पेशा म्हणून आलेले आहेत. पण त्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात, जी मेहनत करावी लागते, ती मेहनत ते घेणार आहेत का, घेताना कधी दिसलेत का? आदित्य ठाकरे जेव्हा 6 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी विधानसभेला पहिल्यांदा उभे राहायला आले तेव्हा त्यांनी आपल्या पक्षाच्या एका आमदाराची जागा बळकावली, वरळीची जागा. त्यांनी तो मतदारसंघ कधी तयार केला का? आधी 2 वर्ष वरळीमध्ये येऊन जाऊन तिथे काम करून आपलं एक प्रस्थ निर्माण केलं का? ती बाजू सोडा, ज्या परिसरामध्ये मातोश्री बंगला आहे तो वांद्रे पूर्वचा मतदारसंघ हा बाळासाहेबांनी बंगला बांधल्यापासून 50-60 वर्ष ठाकरे कुटुंबाचं वास्तव्य तिथे आहे. पण तो मतदारसंघ आपण आपल्यासाठी बांधून घ्यावा असं आदित्य ठाकरेंना कधी वाटलं का नाही? मधुकर सरपोतदार तिथे अनेकदा पराभूत झाले. कधीतरी एकदा श्रीकांत सरमळकर तिथून निवडून आले. या वेळेला वरुण सरदेसाई निवडून आले.
पण तो मतदारसंघ हा आपल्या ठाकरे कुटुंबाचा वास्तव्याचा परिसर आहे, तर तो मतदारसंघ आपण बांधावा आणि राजकारणात निवडणुकीत उडी घ्यावी असं राज ठाकरे आदित्य ठाकरेंना कधी वाटलं का? नाही वाटलं. कारण त्यांना राजकारणाचे फक्त फायदे घेता आलेले, पण राजकारणासाठी कष्ट घ्यावे लागतात हे बाळकडू आदित्य ठाकरेंना कधीही मिळालेलं नाही. आणि म्हणून त्यांच्यावर नवी जबाबदारी असं म्हटलं तर मला तो विनोद वाटला, आणि म्हणून मी एक व्हिडिओ केला की नवा कोरा विनोद आहे. आदित्य ठाकरे यांना जबाबदारी देणार, जबाबदारी घेण्यासाठी आपले खांदे मजबूत करणं आवश्यक असतं, आणि ते मजबूत करण्यासाठी प्रचंड मेहनत मशागत करावी लागते. पण आत्ता जी आहे, अर्थात तयारी नसली, मशागत केली नसली, मेहनत केली नसली म्हणून आदित्य ठाकरे हे उबाठा शिवसेनेचे उपाध्यक्ष किंवा काय कार्यकारी अध्यक्ष होणार नाहीत असा माझा बिलकुल दावा नाही. कारण पक्ष जर घराण्याची मालमत्ता असेल, परिवाराची मालमत्ता असेल, तर त्या मालमत्तेचा अधिकार कोणाकडे सोपवावा हे परिवार ठरवतो, कार्यकर्ते ठरवत नाही. उबाठा शिवसेना हा एका परिवाराच्या मालकीचा पक्ष आहे, मालकीची संघटना आहे. त्यामुळे तिथे तेजस ठाकरेंना कार्याध्यक्ष करावं की आदित्य ठाकरेंना करावं हे रश्मी वहिनी आणि उद्धव ठाकरे ठरवू शकतात. त्याच्यात इतरांना लुडबुडण्याचा अधिकारच नाहीये. पण मुद्दा असा आहे की आत्ता अचानक हा विषय आला कुठून? सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या बातम्या देणारे जे आहेत त्यावर विमर्श वगैरे करणारे, विचार विनिमय करणारे आहेत, चर्चा करणारे आहेत, त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा बघितलं पाहिजे की अचानकशी काय वेळ आली. आदित्य ठाकरेंनी ज्या वेळेला 5-6 वर्षापूर्वी विधानसभेची निवडणूक लढवायची ठरवली, किंवा अगदी 2014च्या निवडणुकीत सुद्धा भाजप बरोबर जी युती होती, लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेचे निवडणुका येणार होत्या 2014च्या, आणि ज्याच्यात युती मोडली तुटली, तेव्हा भाजप बरोबर जागा वाटपाची चर्चा करायला आदित्य ठाकरे गेलेले होते. कुठल्या अधिकारात गेले होते? सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे अशा दोन शिवसेनेच्या प्रतिनिधींबरोबर भाजपकडून जागा वाटपाची चर्चा झालेली होती. आणि मला आठवतं त्यावेळेला भाजपच्या अनेक मान्यवर नेत्यांनी तक्रारी केल्या होत्या. हा उद्धव ठाकरेंचा उद्धटपणा आहे की तुम्ही आपल्या कोवळ्या पोराला, ज्याला विधानसभा निवडणूक लढवण्याचा वयामुळे अधिकार सुद्धा नाही, त्याला जागा वाटपाच्या चर्चेला पाठवता कसे? एका बाजूला एकनाथ खडसे यांच्यासारखा 60चं वय ओलांडलेला नेता, दुसरीकडे नागपूरचा महापौर आणि दोनदा आमदार झालेला देवेंद्र फडणवीस सारखा नेता, आशिष शेलार, पंकजा मुंडे यासारखे भाजपचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते ज्या वेळेला चर्चेला बसतात जागा वाटपाच्या, तिथे पोर सौदा आदित्य ठाकरेला पाठवला का अशा तक्रारी झाल्या ते चुकीच्या नव्हत्या. पण मुद्दा असा होता की पक्षातर्फे जागा वाटपाचा चर्चा करण्याचा अधिकार आदित्य ठाकरेंना 2014 मध्ये दिला कोणी? का ती जबाबदारी नव्हती? आज तुम्ही जर म्हणणार असाल की आदित्य ठाकरे यांच्यावर जबाबदारी सोपवणार, मग ती जागा वाटप जे 12 वर्षापूर्वी जागा वाटपासाठी आदित्य ठाकरे भाजप बरोबर बोलत होते, तेव्हा त्यांच्यावर कुठली जबाबदारी होती? आणि जबाबदारी नसेल आणि तरीही भाजपकडे किती जागा मागायच्या, कुठल्या जागा मागायच्या हे ठरवण्याचा अधिकार जर आदित्य ठाकरेंकडे 12 वर्षापूर्वी होता, तर आज नव्याने त्यांना कुठला तरी अधिकार सोपवण्याची गरज काय? हा विषय आला पाहिजे. पण हा विषय आणला गेलाय, तो अचानक आला का? बिलकुल नाही. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, या पटकथा लिहिलेल्या असतात आणि त्या पटकथेनुसार सगळं नाटक किंवा सिनेमा चित्रित केला जातो, घडवला जातो. आज आदित्य ठाकरेंना
कार्याध्यक्ष किंवा उपाध्यक्ष बनवण्याचं काहीतरी कारण असलं पाहिजे आणि ते कारण कुठून आलं याचा पण शोध झाला पाहिजे. अगदी 1-1.5 महिन्यापूर्वी महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागा निवडल्या गेल्या. त्या 7 जागांमध्ये 6 जागा महायुतीला आणि अवघी 1 जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येत होती. आणि त्याविषयी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा जाहीर भाष्य केलं की 1 जागा ही महाविकास आघाडीला मिळू शकते आणि उरलेल्या 6 जागा ह्या महायुतीच्या आहेत आणि त्या आम्ही आपसात वाटून घेऊ. हा, पण जर महाविकास आघाडी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला उमेदवार करणार असेल तर आम्ही 7वा उमेदवार उभे करणार नाही, अन्यथा शरद पवार नसतील तर उभा करू. याचा अर्थ महाविकास आघाडीचा उमेदवार सुद्धा एक प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी ठरवून टाकला होता. त्याचीच पुनरावृत्ती असेल किंवा पुनरुच्चार असेल संजय राऊत यांनी केला. आणि तेव्हा आदित्य ठाकरेंना जाग आली की आपला पक्ष आपल्या ताब्यात राहिलेला नाही. रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन वास्तवातली संघटनात्मक शिवसेना धुळीला मिळवून संजय राऊत यांनी आताची जी उबाठा शिवसेना आहे ही फक्त माध्यमांमध्ये आणि बातम्यांमध्ये जिवंत ठेवली आहे आणि तिच्यावर सुद्धा सगळा अधिकार, उबाठा शिवसेनेचे सगळे निर्णय घेण्याचा अधिकार संजय राऊत यांनी आपल्याकडे घेतलेला आहे. हे आदित्य ठाकरे यांना सगळ्यात पहिल्यांदा लक्षात आलं. ती ठेच लागल्यानंतर. आता ठेच का लागली तर एक प्रकारे महाविकास आघाडीला जर एकच राज्यसभेचा खासदार मिळणार असेल आणि तो सुद्धा आपल्या पक्षापेक्षा शरद पवारांना आणि शरद पवारांच्या पक्षाला मिळावा अशी भूमिका आपल्या पक्षातला एक ज्येष्ठ नेता घेतोय, याचा अर्थ उबाठा शिवसेनेचा सर्वाधिकार हा ठाकरे परिवाराचा वारस म्हणून आपल्याकडे उरलेला नसून संजय राऊतांकडे गेलेला आहे. हे आदित्य ठाकरेंच्या लक्षात आलं, कारण त्यांच्या मनातला उमेदवार शरद पवार नव्हता, शिवसेना उबाठाचा सुद्धा नव्हता. आदित्य ठाकरेंच्या मनातला उमेदवार प्रियंका चतुर्वेदी होत्या. 6 वर्षापूर्वी अशाच प्रकारे आदित्य ठाकरे यांच्या आग्रहाखातर काल परवा पक्षात आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना थेट राज्यसभेचा उमेदवार करण्यात आलं. त्यांनी पक्षासाठी काय केलं होतं हा प्रश्न विचारण्याची हिंमत कोणाकडे नव्हती. आले आदित्य ठाकरेच्या मना तिथे कोणाचे चाले ना. तेव्हा आदित्य ठाकरेंकडे कुठचा अधिकार होता? कुठलाही अधिकार नव्हता. आजच्या आणि तेव्हाच्या आदित्य ठाकरेंच्या पक्षांतर्गत अधिकारामध्ये काडीचाही फरक नव्हता. पण राज्यसभेचा उमेदवार ते ठरवू शकत होते आणि प्रियंका चतुर्वेदी ह्या राज्यसभेत जाऊन पोहोचल्या. त्यांची मुदत या वर्षी संपली मे महिन्यामध्ये. जर आता संपेल तर त्यांच्या जागी परत एकदा त्यांनाच उमेदवार करावं. पण आवश्यक असलेलं संख्याबळ आपल्याकडे नाही, तर आपल्याला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून प्रियंका चतुर्वेदींचं घोंगडं महाविकास आघाडीच्या गळ्यात बांधायचंय हे आदित्य ठाकरेंनी मनोमन ठरवलेलं असणार. पण त्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनी पाचर मारली. आधी संजय राऊत बोलले की आधी देवेंद्र फडणवीस बोलले, शरद पवारांचं नाव माहित नाही. पण दोघांनी अशी काय पाचर मारली की आदित्य ठाकरे यांची पटकथा विस्कटून गेली आणि त्यांच्या लक्षात आलं की उबाठाचा आणि उबाठाचा हक्क असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा संजय राऊत यांनी करून टाकली. याचा अर्थच आपल्या पक्षात देखील आपला अधिकार उरलेला नाही आणि आपल्या पक्षात आपला अधिकार नसेल तर महाविकास आघाडीत आपण आपला अधिकार गाजवणार कसा? तिथे गडबड झाली.
आणि तुम्हाला आठवत असेल तर मध्यंतरी जी काय लोकसभेतल्या उबाठा शिवसेनेच्या 9 खासदारांच्या नाराजीच्या बातम्या यायला लागल्या, त्यानंतर मातोश्रीवर या सगळ्या आमदारांची खासदारांची एक बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलवली होती आणि त्या बैठकीत नेमकं काय झालं याच्याही बातम्या झाल्या आणि त्या बातम्यांमध्ये खासदारकी संपत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली, याच्याही बातम्या रंगवल्या गेल्या. आणि तिथे उद्धव ठाकरेंना स्पष्टपणे सांगावं लागलं की बाकी कोण काय बोलत असेल, बाकी कोण याचा अर्थ संजय राऊत काहीही बोलत असेल, पण अंतिम निर्णय मी घेतो. प्रियंका चतुर्वेदी यांनी तिथे काय नाराजी व्यक्त केली मला शब्द माहित नाही, कुठच्या बातमीत आलेलं नाही, पण एक गोष्ट साफ आहे, त्यांनी जे काय तिथे मतप्रदर्शन त्या बैठकीमध्ये केलं ते सरळ असणार की पक्षातर्फे संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या जागेविषयी जो निर्णय घोषित केला त्याचं काय, आणि त्याचं उद्धव ठाकरेंकडे उत्तर नव्हतं म्हणून त्यांनी सारवासारव केली असावी की बाकी कोण काय बोलतो सोडा, अंतिम निर्णय मी घेतो. आणि त्यामुळे शरद पवारांच्या नावाला जर पाठिंबा दिला असेल तर तो संजय राऊतनी नाही, तो मीच दिला, कारण मी पक्षाचा पक्षप्रमुख आहे. अजूनही मी निर्णय घेतो, संजय राऊत घेत नाही. हे एक प्रकारे उद्धव ठाकरे यांना त्या बैठकीत आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्या नाराजीवर मतप्रदर्शन करताना सांगावं लागलं. आणि तिथून या नव्या कार्याध्यक्ष पदाची ठिणगी पडलेली आहे. आदित्य ठाकरे हे कार्याध्यक्ष होणार म्हणजे काय, गावोगावी जिल्हा तालुक्यात जाऊन सभा घेण्यासाठी मूर्ख आहेत असं बोलणारे पत्रकार हे तद्दन बेअक्कल आहेत. त्यांना राजकारणातलं आणि शिवसेनेविषयी ठाकरे परिवाराविषयी काहीही कळत नाही. संजय राऊत यांना जर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे आवरू शकत नसतील तर ते आवरण्याची अथॉरिटी आपल्याकडे घ्यायची हा आदित्य ठाकरे यांचा निर्णय झालेला आहे आणि त्यासाठी त्यांना अधिकृतरित्या पक्षाचं कार्याध्यक्ष व्हायचंय, उपाध्यक्ष व्हायचंय. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत येणारी सगळीच्या सगळी कामे कार्याध्यक्ष करू शकतात अशी संघटनात्मक घटनेची एक मांडणी असते. आणि त्यामुळे पक्षाच्या भूमिका काय आहेत, पक्षाचे निर्णय काय आहेत हे प्रवक्त्याने सांगितलं आणि पक्ष तसा वागला, हे यापुढे चालणार नाही. एकदा आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष झाले की रोज सकाळच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी काय बोलायचं हे सुद्धा आदित्य ठाकरे ठरवणार असा या नव्या रचनेचा अर्थ आहे. तेव्हा कार्याध्यक्ष करण्याची बातमी ही अचानक आलेली नाही. ती जे कथानक आहे त्याची सुरुवात संजय राऊतांनी शरद पवारांचं राज्यसभेसाठी परस्पर नाव सुचवलं आणि त्यातून आपोआपच प्रियंका चतुर्वेदी यांचं नाव वगळलं गेलं. ती ठिणगी पडलेली आहे. आणि पुढे जाऊन काय करणार तर लक्षात घ्या मित्रांनो, आता राज्यसभेच्या निवडणुका झाल्या पण 2028 मध्ये परत एकदा राज्यसभेच्या निवडणुका व्हायच्या आहेत आणि त्यावेळेला रोटेशन नुसार गेल्या वेळेला आम्ही पवारांना पाठिंबा दिला, आता तुम्ही सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा द्या, उबाठा शिवसेनेला पाठिंबा द्या आणि उबाठा शिवसेनेला राज्यसभेची जागा 2028 मध्ये मिळाली पाहिजे. तर त्याची सुरुवात आत्तापासून करावी लागेल आणि त्यासाठी पक्षातर्फे निर्णय घेण्याचे अधिकार हे कार्याध्यक्ष म्हणून आदित्य ठाकरेंकडे यावेत. यासाठी प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेली ही खेळी असू शकते. काळजीपूर्वक ऐका घ्यायचं. 2 वर्षानंतर त्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी प्रियंका चतुर्वेदी
आत्तापासून पक्षांतर्गत रचनेमध्ये मूलभूत फेरबदल करण्याच्या खेळी करतायत असं मला वाटतं. खरं किती खोटं किती हे लवकरच कळेल. मी आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.